गोण कशासाठी आणलेली सुनी? त्या शिवटला गोण उचलायला का? चप्पल घ्यायची खाया नाही चप्पल चिटकतोय. पीस पण बाबा महिन्यानी उपास सुटल्यासारखा आता वाटते मला. भाई जा तुझी मोठी घेतली तिकडची एकदम चांगली फर्स्ट क्लास. ही खाऊन बघले राहिली लागले नाही, आमची मस्त आहे. आमची व्हेज आहे, तुमची नॉन व्हेज शनिवार आहे. काय पुढचा पण पकडू शकताय. वर्षभर शनिवार चालूच असतात. अच्छा हमको सिखा. हाय गाईज, तुमचं आपल्या चॅनलवरती प्रथमतः स्वागत आहे. आज मी आलो ताईकडे. अचानक ताईचा प्लॅन झाला पोपटी करण्याचा, पण त्याची रेसिपी दाखवायची होती मला. मी ताईला बोललेलो पोपटी लावशील तेव्हा बोलव, पण अचानक प्लॅन झाल्यामुळे ताईने मला अचानक बोलवलं. इकडे व्हेज पोपटी म्हणजे आम्ही याच्यावरती लावले, गॅसवरती, व्हेज आहे म्हणून. आणि जी आपली नॉनव्हेज पोपटी आहे ती आम्ही शेकोटीवरती शेकवणार आहोत. आणि इकडे दादा तुम्ही पाहू शकता, लाकडांची वगैरे तयारी चालू आहे. आणि ही ताई आहे इकडे. आता इकडे तुम्ही पाहू शकता दादा पोपटी लावण्याचं प्रोसेस करत आहे, की खालती एक थप्पड ठेवली आणि त्याच्यावरती आता मटकं ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि साईडनं असं लाकडं वगैरे लावून ती शेकोटीवर पोपटी शिजवल्यानंतर खायला चवच वेगळी येते. नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्ही पाहू शकता ओंकार दादाला लाकडं तोडून देत होता आणि लाकडं तोडून दादा ते रचत होता. आणि खूप छान वाटतं की शेकोटीतली पोपटी खायला, की आपण गॅसवरती पण करतो कुकरमध्ये, पण कुकरमध्ये खाण्यापेक्षा जी शेकोटीमध्ये पोपटी करतात ही गावठी पद्धतीची पोपटी आहे, आगरी पद्धतीची. आणि सर्व लाकडं वगैरे रचून झाली आणि दादा आता शेकोटीला आग लावत होता, म्हणजे पोपटीला आग लावत होता. आणि खूप असं आता थंडी वगैरे वाजत होती. इकडे तुम्ही पाहू शकता हा आशुऱ्याचा बाजार आहे. आज बाजार झाला हा आशुऱ्याचा आणि सर्व लोक बाजारातनं गेली आणि आम्ही इकडे पोपटी करायला आलो ताईच्या घरी. इथेच ताईचं घर आहे आशुऱ्यामध्ये. आणि फायनली पोपटी चालू झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खूप थंडी वाजत होती आणि आग पेटल्यानंतर थंडीच उडून गेली. खूप मस्त गरम गरम वाटत होता. शेकत शेकत आम्ही पोपटीचा आस्वाद घेत होतो. आता शनिवार आणि ताईचा असतो बाजारामध्ये. बघता भाजीचा त्यांचा व्यवसाय आहे आशुरा बाजारामध्ये. आणि ती आत्ता येऊन त्यांचं जेवणाचं चाललं आहे. आता पोपटी होतपर्यंत तिचा आज मार्गशीर्ष सुटलाय, तर ती मच्छी आणली 200 रुपयाची आणि करली आणली 100ची. आज मला उपवास सोडायचाच आहे. काय म्हणताय तुम्ही? आम्ही काही म्हणत नाही, बाई माणसाचा उपवास सुटणार आहे. आपण फोडणीला द्यायचं होते, काय केलंय मग? गाईस इथे पोपटी लावलेली आहे आणि या आयटीत आले बसायला, तुम्ही पाहू शकता. फटकन वाजता. भाई कचरा टाकायला गेलाय भाई. डझनवर भात टाकलं 1 किलो. डझनभर भात टाकलाय डझनवर भात टाकला 1 किलो. ती मॅच लाव. भाई. थंडा येऊ दे झाली आता. भाई. थंड्याची बॉटल कुठली आपली माहिती आहे ना? खूप इकडच्या गप्पा वगैरे मारत आम्ही पोपटी जवळ शेकत होतो. खूप छान वाटलं. तिकडच्या गप्पा गोष्टी सगळ्या रंगत होत्या. खूप छान वाटत होतं. आमच्या इथं अशी मस्त सगळे दादा काम करतात. लोक काम करतात, त्यांच्या हातात पातेला आहे, ह्यांच्या हातात पातेला. जेवण झाल्यानंतर इथं खरगडं पाणी टाकायला जेंट्स लोक जातात. किती मदत असते बायकाला त्याची. मला नाही वाटत. लाल बुंद झालाय तो. मला दिसत नाही, मला तो पिवळाच दिसतोय. अर्धे तासाने मार्केटली 30 मिनिटात मार्केट आणि डब्यातली 20 ही मिनिट. गोण कशासाठी आणलेली सुनी? त्या शिवटला गोण उचलायला का? हा मटका माहिती तिथे काय हाताळलं नाही. पुढं तिकडे काय काय नाही. चप्पल घ्यायची खाया नाही चप्पल चिटकतोय. दे भाई तुझे जाऊ, तू चप्पल दे. माझी चप्पल चिटकले चप्पल चिटकाल. पुराण पोपटी लावलेली आहे आणि ते संतोषी आलेली आहे आणि तिला घाई लागलेली आहे. माझा मार्गशीर्ष सुटलाय. तिचा मार्गशीर्ष सुटलाय. आणि एक मुलगा थंड आणायला गेले तर अर्धा तास तिथे अटकला आहे आत्याकडे. तर सध्या काय येणार नाही, ग्रहण लागला मला वाटतं. तुम्ही म्हणाला थंड्याचा थंडा काही मला आता भेटला काही माहिती नाही. कंपनीत गेलेला आहे, अर्धा तास झालेला आहे. हा. आणि जे ओंकार भाऊ आलेले आहेत. पाणी कुठे थंड होईल मटका? थंड कसं होईल? थंड होईल थंड होईल सगळी.
खूप छान वाटत होतं पोपटीला शेकत शेकत मस्त ताई जोक करत होते, दादा जोक करत होते, खूप छान वाटलं. आणि इकडे तुम्ही पाहू शकता आता पोपटी आहे ती म्हणजे आमची रेडी. जवळजवळ अर्धा तास झाला पोपटी शेकतच होती म्हणजे शेकोटीमध्ये. आणि खूप छान वाटतं की अशी मटक्यातली पोपटी खायला. आणि फायनली आमची पोपटी आहे ती म्हणजे रेडी, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम एवढा सुगंधी वास येत होता ना, खूप छान वाटत होतं. ती पण ही होती नॉनव्हेज पोपटी आणि आमचं होतं आज उपास, त्यामुळे आम्ही ही पोपटी खाऊ शकत नाही. हे ताईचा वगैरे खाणार होते, आमच्यासाठी व्हेज पोपटी लावलेली. आमची व्हेज पोपटी तुम्ही पाहू शकता, फक्त शेंगाच आम्ही खाणार आहोत. चिकनचे पीस पण बाबा महिन्यानी उपास सुटल्यासारखा आता वाटते मला. भाईजान तुझी पोपटी कशी आहे तिकडची? एकदम चांगली फर्स्ट क्लास. ही खाऊन बघले भाजी लागले. नाही, आमची मस्त आहे. आमची व्हेज आहे, तुमची नॉनव्हेज शनिवार आहे. काय पुढचा पण पकडू शकताय. वर्षभर शनिवार चालूच असतात. अच्छा हमको सिखा काही खा बघ. हो मा आणि बाबा तुम्ही तर बघा दादा, घे. मारुतीला काय सांगते एवढं सांगते, खाऊन ताकद येऊ द्या तुम्हाला. हो आम्ही काय बोलत नाही. महिला मंडळाचा मार्गशीर्ष गुरुवार संपलाय. ताई बघू शकता तुम्ही कशी चिकनचे पीस एकदम दमादम खात आहे. यांच्या मनी होत्या त्या पण आलेल्या चिकनचे पीस वगैरे खायला. तुझं नाव काय सर? संतोष. हा ते पनीर इथे पत्र्यावर टाकले मगाच्या फोडणीला. हे बघ एक एक पनीर तुकडा उचला. भाकरी तापवतोय, दुपारची आहे. हा तांदळाची भाकरी आहे. दही, याच्यात सलाड आणि याच्यात 2 भाज्या आणि इथे भात राईस. किती एक डिशभर भेटणार हा, घरच्या सारखं जेवायचं नाही. आणि 2 चपात्या भेटणार. पोटभर जेवण 100 रुपयाचं. आमची पोपटी वगैरे खाऊन झाली आणि आता आम्ही जेवायला बसलो. जेवण थोडं थोडं करायचं होतं आम्हाला, तर आम्ही जेवायला बसलो होतो. खोटशी पार्सल आलेली आहे आणि इकडे आलेले आहेत वैभव म्हात्रे. बाई थोडं थोडस घेऊन जेव, जास्त जेवू नको. एका तेव्हा 4 वेळा भात घ्या पण एकदम. हे आमच्याकडे लक्ष नको देऊ, आम्ही पक्क जेवणारे आहेत. हा खाते बिते घर के लोक आहेत. बाबा तुम्ही जास्त द्यावा. मीठ लावले काय? अरे मीठ टाकायला पाहिजे, तवनीट जातील ना त्या मुंग्या. शेंगात ताईने मीठ लावला. हो मीठ आणि मुंगे अरे मीठ लावला. आता काय समजायलाच नको, उद्या सकाळी काय. आई कामसू खूप आहे. आता एवढा खालाय 3 किलोचा तिघाई आणि चालले कोळ टाकायला बघा. आणि मांजरीला इथे दिला नाही, मांजर नसते म्याव म्याव करते. चला तर मित्रांनो, मी ही व्हिडिओ इथेच एंड करतोय. चॅनलवरती नवीन आला असं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. जसं मला जमेल तसं मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला समजून घ्या की याआधी मी कधीच जास्त व्हिडिओ असे बनवले नव्हते, पण माझे जे लाईफमध्ये मी काय जातो कुठे काय करतो हे व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच सपोर्ट करा आपल्या मराठी माणसांना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.